जाऊ दे, कॅमेरा इथनं समोरनं एवढी लाईट येते आणि मी जरा हळू बोलणार आहे कारण आज आहे विमेन्स डे आणि काल रात्री आमची बया 3 वाजेपर्यंत स्ट्रीम करत होती. 3 आय थिंक 2:30 to 2:45पर्यंत स्ट्रीम करत होती, म्हणून मी तिला चुकून विश पण नाही केलं विमेन्स डेचं, हॅपी विमेन्स डे वगैरे काय. चॅटमध्ये लोकांनी केलं होतं, पण त्यावेळेस मी पण असंच नॉर्मली बोललं की हॅपी विमेन्स डे. पण ह्या दिवशी ॲक्च्युली ह्या दिवशीच नाही, प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या बायकोची तारीफ केली पाहिजे किंवा ते जे चांगल्या गोष्टी करतायत त्या गोष्टींना अप्रिशिएट केलं पाहिजे. कारण कसं होतं, त्या गोष्टी आपण केल्यात की समोरच्याला मोटिवेशन येतं. नॉट जस्ट युअर बायको बट तुमचं कोणी आई असेल, तुमची कोणी बहीण असेल, जर काय ते एखादी गोष्ट कुठली चांगली करत असेल तर त्यांना अप्रिशिएट करा भाई. अप्रिशिएट केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, त्यांचं एक मोटिवेशन जे आधीचं असतं ऑलरेडी ते जरा डबल होऊन जातं की आपलाच माणूस आपल्याला सपोर्ट करतो आहे, आपलाच माणूस आपल्याला थोडंसं नाही का हे देतं आहे, मोटिवेशन देतं आहे, सगळं ॲप्रिशिएट करतो आहे. सो काल तर मला रात्री काय जमलं नाही बिकॉज 2:30पर्यंत ही स्ट्रीमच करत होती. डेडिकेशन बघा, पोरीचं डेडिकेशन बघा, 2:30पर्यंत स्ट्रीम करत होती. आणि म्हटलं की नाही का, आज सकाळी उठल्या आम्ही लेटच उठलो आहे. म्हटलं सकाळी उठल्या काही नाही तर जरा खूप दिवस झाले आणि असं खूप दिवस झाले की मी वैष्णवीला लेटर्स लिहिले नाही आहेत. मला वाटलं यार ह्यावेळेस जरा लेटर्स वगैरे लिहू तिला आणि नाही का थोडंसं असं वेगळं तिला सरप्राईज देऊ. प्रँक तर मला काय जमत नाही आणि प्रँक मी हिच्यावर करत नाही, कारण हिच्यावर प्रँक केलं की हिला माहिती आहे ही काय करते, डायरेक्ट एक तर रडायला लागेल, नाही तर मग माझ्यावरती भडका काढेल सगळा. त्यापेक्षा म्हटलं जरा सरप्राईज तरी देऊ आपण ॲटलिस्ट. जास्त ओरडायला नको, यायची बाहेर. नाही तर आता ती वॉशरूममध्ये गेली आहे. सो मी काय केलं, आपलं आयुष्य एवढं कम्फर्टेबल झालं आहे की काय म्हणतात त्याला, आपलं आयुष्य एवढं आपलं आयुष्य एवढं कम्फर्टेबल झालं की बाबा आता झेप्टो ब्लिंकेटवरनं तुम्ही काही मागू शकता आणि ते लगेच येतं. सो मी सकाळी एक चुपचाप ग्रीटिंग कार्ड मागवलं. ते ग्रीटिंग कार्डमध्ये लिहिलं काय काय गोष्टी जे मला फील होतात, जे मला थोडंसं वाटतं वैष्णवीबद्दल, त्या मी लिहिल्यात. आणि तिला जी कॉफी आवडते फेवरेट, ते तिला त्यासाठी ऑर्डर केले. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट दीज स्मॉल ॲप्रिशिएशन्स, हे छोट्या ॲप्रिशिएशन्सच त्यांच्यासाठी खूप मोठ्या मोटिवेशन्स असतात. सो येस, मी तुम्हाला काही ज्ञान नाही देते, पण पर्सनली मी या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे मला वैष्णवीत खूप जास्त असं फरक दिसतो आणि डिफरन्स दिसतो. सो येस, तुम्हालाही तुमच्या आईसाठी, बहिणीसाठी, बायकोसाठी काही, गर्लफ्रेंडसाठी काही करायचं असेल तर नक्की करा. आता आपण वैष्णवीला मी जरा कॅमेरा सेटअप करतो, ती येईलच बाहेर. आता कॅमेरा सेटअप करतो आणि मग तिला बोलूया आत, नाही ना ते स्वतः नसेल, बघू तिचं रिॲक्शन काय. वैष्णवी काय, आमच्या घरात 3 ट्रायपॉड आहेत, पण ती काय वापरत नाही. तर मी आता हा एक ट्रायपॉड यूज केला आहे आणि दरवाजाच्या मागं लपवला आहे. लेट सी आता तिला बरोबर अँगल काय सेट करतो यार मी, डेंजरस. औषधीच्या इथं मी बसेल आणि इथं ती बसेल, मला असं वाटतं इथं मी बसेल. पण बघू, मला वाटतं कॅमेरा थोडंसं अँगल चेंज करायला लागेल. ती येईल, पण आत्ता ती येईल आणि कॅमेरा बघेल, म्हणून आपण तात्पुरता असा कॅमेरा ठेवू. लेटर आहे जे मी लिहिलं आज सकाळीच, पण आता तुम्ही ते नंतर बघा. तुम्हाला डिटेल्समध्ये पहिलं माझ्या बायकोने बघितलं पाहिजे आणि तुम्हाला काय सगळं बघायचं आहे पहिले. बाबू, तू कधी येतेस? झालं का तुझं दात घासून? इकडे या जरा. ओरडू नको जरा. इथं ते बाळ मला लागलं होतं आता जरा, त्याच्यावर नाही सांगतो मी तुला काय. ठेव ना तिथं बच्ची, आता काहीतरी इम्पॉर्टंट आहे ना. जेवण येस, हे तुम्हाला आवडणारी तुमची व्हिएतनामीज कॉफी. मला ओरडण्याची सवय बंद करायची. हा मग कर, जरा स्वतःहूनच कर. हे काय आज घालून बसते मी मॅचला. आणि हे घ्या तुमच्यासाठी. हॅपी विमेन्स डे स्पेशल.
घे ना मच्छी एकदा बघात नाही. थांब मी कॅमेरा आणतो. थांब तुला माईक पण देतो. ओपन करू थांब ना. नाही ओपन नको करू. ओपन नको करू. थांब. तुझ्याकडनं अशी होती अपेक्षा. काय बोलणार होती? माझ्याकडनं अपेक्षा नव्हती. लाज वाटते का तुझ्याकडनं थोडं? अपेक्षा आहे मला की तू असं करणार. खोटं टू द परफेक्ट विमेन आय नो. थांबा 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 थांबा. सगळ्यांना कळू द्या. चांगली दिसते का मी? मागं कपडे वगैरे नाही येत ना? नाही येते काय. चला अगं नाही येते. हॅलो हॅलो हॅलो. टू द परफेक्ट विमेन आय नो. ते मी लिहिलंय स्वतः पेनानी. कळलं ते सुद्धा. एक बाबू मिनिट थांबा. एक ही मी आहे का बाबू? येस. काय बापरे, लिहिलंय? मागपर्यंत लिहिलंयस तू. काय लिहिलंय? यू आर काय परफेक्ट ॲट एव्हरीथिंग यू डू. बाबो, हाऊ लकी आर यू की तुला हे कार्ड भेटलं. ते पण झेप्टोवरनं मागवलं म्हणजे तू 10 मिनिटं आधी मागवलंय. प्री प्लॅन नाही केलंय फर्स्ट ऑफ ऑल. बच्चे केलंय त्याला बतोय रात्री. वाव, बॅडमिंटन पण हा, आहे. मी म्हणून बॅडमिंटन पण मी कुकिंग नाही करते. हा, ऑल क्रेडिट. तेच म्हणतोय इकडचं फक्त एक गोष्ट काढली तर सगळ्या गोष्टी करते. हा बाकी सगळं पेंटिंग करते ना कधी करतो की आपण दोघं. तुला वाचायचं कॅमेरावर का स्वतःहून वाचायचं? वाचते पण कट करायचं असेल तर कट करू. Yes. The way you multitask and still give your best in everything is something I deeply admire. You are incredibly talented, hardworking, and honestly the best at what you do. I am really proud of you and everything you are achieving. Happy Women's Day, Vaishnavi. Thank you, Babu. You truly amaze me and inspire me with everything you do, from managing your HR job to editing YouTube videos and reels, handling brand collaborations, and now even streaming games. You do it all with so much dedication and perfection. But while you do so many things, I want you to remind to also take care of yourself. Your happiness, health, and peace matters the most. Keep shining, keep growing, and keep being the amazing woman you are. Happy Women's Day. काय वाटतं? ChatGPT ने मदत केली. अगं बच्चे पण फीलिंग्स हमारे है ना. बोल हो रहे हैं पण फीलिंग्स हमारे है ना ब्रो. Thank you. Love you. Thank you so much. मोर. म्हणजे फरक पडतो. स्पेशली हा वाला पार्ट जो तू लिहिला होतास ना, कुठला? की हे सगळं तर तू करतच आहेस आणि यू आर प्राऊड ऑफ मी, बट यू आर रिमाइंडिंग मी टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. आणि वैष्णवीने एवढं जोरात वाचलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं स्लो मोशन मध्ये टाकतो व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळेल मी काय लिहिलंय. ओके हा बोल आता. सो मला तेच म्हणायचं होतं की म्हणजे वेन यू रिमाइंड समवन, जेव्हा तुम्ही आपल्या आईला पण जर तुम्ही म्हणलं ना का आई बस जरा श्वास घे, किंवा कोणी जे वुमेन तुमच्या लाईफमध्ये असेल तर इट मॅटर्स अ लॉट. पहिले हे लेटर जेव्हा होतं ना तेव्हा मी बघितलं ना तेव्हा मी म्हटलं यार हे जरा असं नॉर्मल लेटर वाटतं. पण त्यानंतर म्हटलं की हे विमेन्स डे लेटर आहे. माझ्याकडनं तुला लव्ह लेटर नाही, माझ्याकडनं तुला अप्रिशिएशन लेटर आहे असं ते. सो म्हटलं हे बरोबर आहे जे काय लिहिले ते. नाही, मला खूप आवडलं आणि थँक्यू. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात मानू. तेच मी आता थोड्या वेळापूर्वी जे मी काय बोलले तेच आता बघितलं वैष्णवी तुम्हाला बोलले तेच तुम्हाला सांगता यार. मी छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे चालेल. आता काय करायचं? शॉपिंगला नाही, मला तुझं कार्ड दे. एवढं सगळं करून सुद्धा शॉपिंगला ने हे कर ते कर. तुझं कार्ड पण लागेल. कार्ड बीड तर काय मिळणार नाही विमेन्स डे ब्रो. शॉपिंगला बघू आपण. एवढं उन्हाचं मला शॉपिंगला जायची तर काय इच्छा नाही. जिमला तर जायचं आपल्याला, किंवा वेस्ट साइड. ऍक्च्युली वेस्ट साइडला जायला मेन रोडला जावं लागेल. शॉपिंग कभी खत्म नहीं होगा दोस्ता. क्योंकि विमेन्स डे है तो विमेन्स डे पे कुछ आता नाही तर म्हणू शकत नाही. बघू काहीतरी छोटीशी काहीतरी घेऊन दे यार मला. ओके ठीक आहे. लिपस्टिक ते पिन आता जे घेऊन दिले ना आता काय सांगितलं त्या लेटर मध्ये काय लिहिलंय की आता जे आहे तुम्हाला भेटले ते तुम्ही एन्जॉय करा. स्ट्रॉ कुठे आहे ना ह्याच्यामध्ये? नाही आहे. थांबा एक मिनिट पोरांनो. नाही. पार्सल पाठवले का? हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. हा थँक्यू केक पाठवलाय तो हा खातोय. निखिल वुमन्स डे. नाही ग नुसता बघतोय. काय खात- तुला अश्विनी आणि आजीला पाठवलंय, ते जे विमेन आहेत त्यांच्यासाठी पाठवलंय. चौथाचे दिवस मी होतो उमन. बरं ऐक की, हा तुला चिकन बिर्याणी पाठवतीये का पैसे पाठवू? नको ग, कालच खाल्ली आम्ही अगं चिकन तू- बिर्याणी. अगं गप ग, मग काय पाठवू सांग? काय नको, प्रेम पाठव तुझं. अगं प्रेम तर माझं मरसपर्यंत तुझ्यावर राहणार ग बाळा, शेवटच्या श्वासापर्यंत. कळलं का? हा.
आईच्या प्रेमाची गणना कोणच करू शकत नाही. एवढं प्रेमाचं तू आणि पप्पा सिरियसली काय करतात त्या दिवशी? अश्विनी कुठे? अश्विनी आहे ना. तिला जेवतीये का? नाही नाही ओपन करते. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे गाईज. दुसरं ओपन करते. हा वा छान आहे पण काय हे आर्टिफिशियल आहे. ठेवायचं असेल फ्लॉवर पॉट मध्ये तर ठेवून द्या. हा येस छान वाटत ते. वेलकम. दिसतंय ना त्याला? तिला दिसतंय का? दिसतंय दिसतंय. हे बघ. हो थँक्यू. वेलकम. खाली आला का? केक खाल्ला ना याने निखिलने. तिकडे अरे तुम वुमन हो का? तुम वुमन हो? आज माझा चीट डे आहे बघ. मी जस्ट आहे ना बघ मी जस्ट स्वीट्स काढलेले नाही का खायला तेवढं बेल वाजली. तुझं नशीबच चांगलंय रे. तुझं नशीबच चांगलंय. हा हे गुलाबाचं फुल आहे आणि हे बाटल्या परफ्यूमच्या मोठ्या आल्यात ना भरपूर. हा किती चार कराय. चार आहे वाटतं. हा, बघा तुम्हाला कुठला आवडतोय. हॅपी वुमन्स डे. थँक्यू. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स आता तुला काय देऊ मी? नको मला काय नको. मी तिथं आल्यावर द्या. बर. हॅलो थँक्यू सो मच. वेलकम. काय तुझा चेहरा दिसत नव्हता. हाय हाय हाय. छान आहे छान आहे. छान आहे ना. हा मस्त आहे. हे काय आहे? तू खायची का हे लहानपणी? तू खायची का हे लहानपणी? नाही कधी ट्राय नाही केले. खाऊन बघायला लागेल. हा का? बघ 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 एकदा खाऊन आवडेल तुला. आणि हे तर मला आवडलं. म्हटलेलं भारी असणार. झिरो मैदा. चालेल चालेल. हॅपी विमेन्स डे. हॅपी वुमन्स डे. थँक्यू सो मच. हे फेक क्रिकेट फॅन्स आहेत. मी म्हटलं ह्याला संध्याकाळी काम दिलं. तो म्हणतो नाही नाही मला माझी फायनल्स मिस नाही करायची. सांग ना काय कोण कोण आहे आपलं क्रिकेट टीम मध्ये? सांग ना. आत्ता हा दिनेश कार्तिक म्हणला मगाशी. ते दिनेश कॅमेरावर कार्तिक. नाही घेतला मी. एवढा हेच ना तू. खूप खा माझी शपथ. खूप खोटं बोल. खा माझी शपथ. शपथा वगैरे घ्यायच्या असतात. हो अगं बाई देखना दिवा ग माझा खोटारडा. शपथा वगैरे घ्यायच्या. तुला माहिती तू जर खोटं बोलत असशील ना तर तू बघ मग. मी काय बघू? तर बघ मग. बस चल सांग चल सांग. काय तुला एवढी पडली आहे ना फायनल्सची. मला प्लेयर्सची नावं सांग जे आज इंडियापासून खेळतात. सूर्यकुमार जो आपला कॅप्टन आहे. ऑब्विसली. त्यानंतर शिवम दुबे, बुमरा आहे, हार्दिक पांड्या आहे. त्यानंतर अजून कोण आहे बरं? पटपटे आपला सॅमसंग आहे, संजू सॅमसंग आहे. 5 झाले. त्यानंतर अजून कोण आहे? तो अश्विन पण आहे ना वाटतं. रविचंद्रन. हो हो अजून. हा तो पण आहे आय थिंक. हा अजून तो एक एवढं झाले बस झालं. एवढं प्रूफ. ईशान किशन. हा ईशान किशन. अभिषेक शर्मा. आता अभिषेक शर्माने काय परफॉर्म नाही केलं तर बाळा माझ्या आवडीचा आहे तो असं बोल नको. ठीक आहे. आणि एवढेच आहेत जो बापू ज्याने एवढे कॅच पकडले. अक्षर पटेल आहे हे अजून अर्शदीप. अर्शदीप आहे. अजून कोणी bowling केली? कोणी अजून कोण आहे बॉलर? जे हेअरस्टाईल मी तुला म्हणली फनी आहे. हेअरस्टाईल फनी नाहीये. वरुण चक्रवर्ती. हा वरुण चक्रवर्ती. तुला आहे ना. आणि काय अश्विन. अरे जरा थोडं लाच ठेव रे. एनिवे हे ब्लॉग जे कोणी माझे जुने मित्र बघत असतील जे माझ्या कॉलेजचे तर ही म्हणते की मी क्रिकेट फॅन नाहीये. ऐक ना तर पैशासाठी क्रिकेट बघणं का आणि मज्जा म्हणून क्रिकेट बघणं मध्ये डिफरन्स आहे. तर त्यामुळे तू का क्रिकेट बघायचा आणि तू काय करायचा ते मला आता बोलायला नको लावू कॅमेरावर. येस एनिवेज कॅन्डल्स आहेत हे असे असतात. मी दिलेली तर कॅन्डल वापरली. तू दिलेली कॅन्डलचं बुड शोध ज्याच्यावरती मी त्याला ठेवून जळवू शकते. भिकारचोट कॅन्डल आहेत ना भिकारचोट तू त्याच्यामध्ये मग लाव तरी. तू ह्याच्यामध्ये लाव तरी ते कॅन्डल ते साफ तर कर. एनिवेज ते साईडला ठेव. मला तुझी टेस्ट घ्यायची. चला आता मी ह्याला इझी पासून स्टार्ट करत. मी काढतो तू थांब ना. स्वतःच्या गोष्टी कशा स्वतःला लगेच घ्यायच्या असतात. ह्याचा वास घेऊन सांग कुठला फ्लेवर आहे. नाही कळत छान वाटतंय पण फ्लेवर. कुठला फ्लेवर सांग.
नाही कळत आहे काय पानसट आहे. काय. रोज ऍक्च्युली रोज वाटला होता पण हो 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 पण बोलला नाहीस ना, मग गप्प बसायचं. आता हा सांग. हा जरा म्हणजे चांगला पण आहे. हा मला आवडलाय आणि मी हा लावणार आहे आज. ते काय म्हणतात बर नोट तरी सांग. स्वीट बिटर. स्वीट नोट आहे. काय ह्याचं नाव मला आठवत नाही. व्हॅनिला. ओके मी बटरस्कॉच बोलणार होतो. बटरस्कॉच. हा पर्पल आहे म्हणजे हा ब्लूबेरी वाटतंय. थांब जरा. तेरे को मैं पहचानती ना. सांग. शार काहीतरी एंडला का. शार आहे का. सांग हा नाही कुठला माहिती आहे. व्हायची नाही. अरे हा कुठला कलर आहे त्याच्यावर. कलर आहे. हा पर्पल नाही ठीक आहे. व्हायलेट कलर आहे का. व्हायलेट पण नाही. मग कुठला आहे. ब्लू. लॅव्हेंडर. लव्हेंडर फुलासारखा वासना येते. हा येतो ना. छान आहेत कॅन्डल्स खूप. आता हे सांग. प्रीमियम वाटतात एकदम. हा का. थांब ना मला बघू दे जरा. वास तर वाज घे चल. इतका छान आहे हा. इथनं आतनं नाव वाचतोय. वास घेत चाल. काय बोलणार होते मला. वाज घेत चल फक्त एवढं. चल चल सांग पटकन सांग. ऑरेंज. हा ऑरेंज. हा फ्रुटी नाहीये. हा फ्रुटी नाहीये. नाही हा फ्लावरी आहे. प्रनाऊन्स कर. बघू जमतं तरी जमतंय का. माहो ज्ञानी. माय ज्ञानी. माहो गाणी. ठीक आहे. कसे आहेत पण मला खूप आवडले हे. मला ऍक्च्युली खूप आवडलं. जरा गॅस संपलाय घरातली टाकी संपली आहे. पुण्यामध्ये तुतवडा आहे. बँगलोरमध्ये पण तुतवडा आहे. चल उठण्याच्या उठल्यापासून बिग बॉस. उठल्यापासून बिग बॉस बघतोय हा मुलगा. इसको अरेस्ट करो. ये उठने के बाद से ये बस बिग बॉस ही देख रहा है. बिग बॉस ही देख रहा है. अरे ती रुची तर गेली की बाहेर आता. बास की. त्यासाठीच बघत होतो. मला ती पाहिजेच होती बाहेर जायला. तुला कोण जिंकायला हवं. राखी सावंत. बॅक अगेन. आता आमचं जिम झालेलं आहे आणि आता मला खूप जास्त भूक लागली आहे. मला म्हणण्यापेक्षा आम्हाला लोकांना खूप जास्त भूक लागली आहे. तर मग आम्ही चाललेलो आहोत आमच्या आवडीच्या स्पॉटला. सिसियाना या रावजी तुम्ही चल ना सर. काय माहिती टेडी बेअर आहे काय. अंकल काय अरे खायचं पण हेल्दी खायचंय. सो आमचं असं झालं की यार जिम वरनं आलं तर काल सारखं पाणीपुरी तर नाही खायची आपल्याला काहीतरी हेल्दी. पाणीपुरी पण तशी हेल्दीच आहे. ठीक आहे. पाणीपुरी हेल्दी आहे. तुला हसतील ना लोक. अरे पाणीपुरी हेल्दी आहे. मागचा का हॉर्न देतोय मी. देईल त्याला खुन्नस. थांबा जरा. स्पॉट आहे आमचा सिसियानामध्ये ऑर्डर द्यायचं. एन सलॉनमध्ये जाऊन थोडं पॅम्परिंग करायचं आणि परत येऊन इथं खायचं. काय म्हणणं आहे. आव धनी. इथंच केलता आपण तो वाला रील. धणीवाला कॉन्टॅक्ट. काल पण आम्ही बाहेरून मागवलं होतं. तर गुलाबजामुन आला होता जो मी नाही खाल्ला. चैतन्याने खाल्ला. आणि आता मी त्याला म्हटलं आपण एक सँडविच खाऊ. तो बोलतो अगं त्याच्यासोबत फ्राईज येतात. तर मी म्हटलं आपण त्याला सांगू ना फ्राईज नको देऊ म्हणून. तो अगं पण पैसे दिले ना. मी म्हटलं अरे पण मग कोण खाणार. मैं खाऊंगा सब करना है इसको. सब जानना है. चला आता ऑर्डर देऊ. जरा हेल्दी खाऊ म्हणजे सॅलड वालाड प्लीज यार. बाय. सोफा म्हणून डायरेक्ट खाली पडलेलो. काय वेच्ची तुझं सोफ्यावर गादी. आम्ही आलो आता इथं जरा. आपली बॅग तेवढी रिच दिसते. कितीची आहे रे पण ही. काहीतरी 1,20,000 आहे. सांग ना. आपण हे जे प्रोडक्ट टॅग करू ना मग व्हिडिओमध्ये. 1,20,000. पटकन सांग ना मला प्रोडक्ट टॅग करायला म्हणजे व्हिडिओमध्ये. 1,20,000 मायनस 1,19,000. 1,000ची बॅग आहे. पण लय मस्त आहे म्हणजे लय स्पेशियस आहे. लय रिच दिसते. फॉरजेडन इज ॲक्च्युली नोन ब्रँड ॲक्च्युली. हां मी टॅग करते ही बॅग. तुम्हाला हवी असेल तर घेऊन टाका. आणि तुम्ही पण जिमला जावा. फक्त जिमची मेंबरशिप तुम्हाला घ्यावी लागेल. तुमची बॅग पण तुम्हालाच घ्यावी लागेल. फक्त प्रोडक्ट देतोय आम्ही. प्रोडक्टची लिंक देतोय आम्ही. हां गेलं ती फेस आपोआप फ्रेश वाटायला लागतो ना. नाही पण तो जिमवरनं केल्यावरतीच फ्रेश वाटते. नाही हे केस अशी वाढलेली असतात. तर चला तुम्हाला दाखवते काय. ब्रोथ चिकन ब्रोथ घे का माझी मनी पी. चुट्टू चुट्टू खाता कसं. अगं बाई लागलं मला. लय छान आहे.
आणि सँडविच यातले हे फ्राईज चैतन्य एकटा खाणार आहे Yes, yes, आणि चालेल. हे मी खाणार आहे. चालेल ओके ना. एकदम खाली एकदम सॉस सकट सगळं खाली आणि आता चैतन्य हे खाली. हा कसं होतं चैतन्य? मिलेटवालं सूप मस्त होतं ॲक्च्युली चिकनचं. शिकायला पाहिजे कसं बनवतात. आणि आता माझा आणि वैष्णवीचं बोलणं झालं यार छान वाटलं आम्हाला दोघांना नाही का. मस्त जिमला गेलो थोडंसं हेल्दी खाल्लं बसलो असं बसतोय व्ह्यू बघत मस्त. हां लाईफ इज गुड वाला फिलिंग आलं यार. मस्त एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करूया. जाऊ आपण बाहेर असं ढिक्क घरी आलेलो आहोत आणि आमच्यासाठी वेट करत होता फ्रजाईल येट दिस हेवी पार्सल. तर आपण ओपन करू आणि बघू की ह्याच्यामध्ये काय आहे. ब्रोस्की ओपन करो. ब्रोस्की टेबल ओढतो बघत नाही माझ्या पायाला लागतंय नाही लागत आहे. व्हेरी इनकन्सिडरेट. मी जे लग्नाच्या व्हिडिओ मध्ये बोलले होते माझा नवरा हा कन्सिडरेट आहे तो नाहीये. मुलींना बघा कसं होतं लग्न. नाही नाही चांगलंच होतं लग्नानंतर. खूप सुंदर होतं आयुष्य. हे असंच ठेवा जपून लागेल कशाला साठी. मस्त वाटतंय रे काहीतरी. स्ट्रेस बस्टर. येस वन डिव्हाइस एंडलेस पॉसिबिलिटीज. ऑन स्पॉट एनर्जी ह्यांचं आपण मागवलेलं आहे. पोर्टेबल पॉवर. येस मेड इन इंडियाचं ऑन स्पॉटचं आहे हे पोर्टेबल पॉवर स्टेशन. वन डिव्हाइस एंडलेस पॉसिबिलिटीज. वा वॉरंटी पण आहे. नशीब. काय काय होतं रे पण ह्याने बघू जरा मला एक मिनिटं असं पकड जरा. ड्रोन पण करता येतं. गिम्बल DSLR ड्रोन वायफाय एक नंबर. एक नंबर वायफाय कॅमेरा मिनी फॅन. आता उन्हाळ्यात खूप जास्त गर्दी भाई कारण लाईट तर बँगलोरमध्ये उठसूट जात असते और फॅन की जरूरत है. POS मशीन प्रिंटर आई शपथ. लॅपटॉप प्रोजेक्टर मॅकबुक आणि स्पीकर. वा 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 अजून काय काय लावू शकतं ह्याला. बघू बरं दिसायला कसं. नाईस. 1 year वॉरंटी कार्ड पण आलेला आहे. पण ते नीट ठेवा जपून ठेवा. हे नको दाखवूच नाही तर कोणीतरी वॉरंटी घेऊन जाईल आपली. पोरं बदमाश आहे. हो छोटूस आहे ना. हा पोर्टेबल म्हणजे एकदम. पोर्टेबल म्हणजे आपण त्याला घेऊन ट्रॅव्हल करू शकतो. ओ माय गॉड. ओ माय गॉड. दाखव मला एक मिनिट हातामध्ये. गॉड म्हणजे देव. म्हणजे असं लाईट वेट आहे. म्हणजे मी जर एका हातात पकडू शकते तर 2 किलोचा डंबल आहे. 2 किलो का डंबल नाही आहे ये. 5 किलोचा आहे. तो उससे भी कम आहे. मी बघते जे पॉइंटर्स. मस्त आहे यार हे ऑन स्पॉट एनर्जीचं. पोर्टेबल आहे ना. मस्त आहे. आणि मस्त आहे. इथं तो वाला प्लग पण आहे म्हणजे इथं आपण एक्सटेन्शन वाला हे लावलं ना एक्सटेन्शनच्या ह्याला तू काही लावू शकतो. मल्टिपल लावू शकतो. मस्त मस्त मस्त. आणि हे बरं आहे यांनी इंडिकेटर दिलंय. सारखं नको करू म्हणे. टेस्टिंग करायला नको बच्ची. पण हे बरं आहे ह्यांनी हे दिलं नाही का म्हणजे इट्स इझी फॉर अस. क्वालिटी अश्युरन्स मध्ये मला टेस्टिंग करायला लागते बच्ची सगळ्या गोष्टी. चार्जर आहे आणि हे त्याचं चार्जिंग पॉइंट येत आहे ना. थँक्यू ऑन स्पॉट एनर्जी हे आम्हाला पाठवल्याबद्दल. बडे काम की चीज आहे ये. स्पेशली ट्रॅव्हल आपल्यासारखे कंटेंट क्रिएटर्सला किंवा जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी हे मस्त आहे. आय थिंक दॅट वॉज इट फॉर टुडेज व्लॉग. हे डोक्यात घालू शकतो का डायरेक्ट. तुला पण माहिती आहे प्रोबॅबिलिटी कोणाची जास्त आहे त्या डोक्यामध्ये घुसण्याची. तुझं डोकं चार्ज करू शकते का ह्याने म्हणजे फास्ट होईल थोडंसं. आय थिंक तुझं. शट अप. माझं डोकं मल्टिपल टॅब्स ओपनच असतात. सो हा असा होता आमचा आजचा विमेन्स डे. चैतन्य मला हे विमेन्स डेचं गिफ्ट दिलं. मी असं समजून स्वतःला हा घेऊ शकते. बट हा असा होता हा आमचा आजचा व्लॉग. विमेन्स डे वॉज स्पेशल आणि आमच्या आजूबाजूला पण जितके विमेन होते आमच्या दीदी वहिनी मम्मी दोघांच्या सगळ्यांना आम्ही गिफ्ट्स पाठवले. माझी आजी वगैरे त्यांना पण छोटे छोटे काय ना गिफ्ट्स पाठवले थोडे. हा मला पण पाठवले दीदीने आणि माझ्या आईने गिफ्ट्स आणि मम्मीने पण विचारलं काय हवंय का. पण मी जाऊ दे तिथे गेलं ते त्यांच्याकडनं घेईल. सो या दॅट वॉज इट फॉर टुडे आणि होपफुली तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग. ऑल द विमेन आउट देअर तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी विमेन्स डे. एव्हरी डे इज विमेन्स डे. एव्हरी डे इज व्हॅलेंटाईन्स डे. हे प्रत्येक दिवसाला हा स्टेटमेंट ठरलेला. अरे एव्हरी डे इज व्हॅलेंटाईन्स डे. एव्हरी डे इज विमेन्स डे. एनिवे चला. सो थँक्यू. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपही करा. कमेंट्सच्या साईडला असं स्वाईप केलं की हाईपचं ऑप्शन येतं. हाईप केल्याने काय होतं अजून लोकांपर्यंत व्हिडिओची रीच पोहोचते आणि मग तुमच्यासारखे जे लोक असतील ज्यांना आमचा व्हिडिओ आवडत असेल तर त्यांच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू ना. तर थोडं हेल्प करा यार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथपर्यंत आलाय तर सबस्क्राईब करूनच जावा. ओके बाय.